काय सांगशील, कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले? नमस्कार सर. मला SSC बोर्डमध्ये आता 100 पैकी 100 गुण मिळाले आणि अभ्यास मन लावून केला खूपच. सकाळी 4 वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेशा कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी. तर तिथे मला 7ला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचंच आज हे फळ मला मिळालं. परीक्षा काळामध्ये किंवा अभ्यास करताना टीव्ही मोबाईल बघितला का नाही? हो, म्हणजे नुसता एक अभ्यास केला की होत नाही, त्यामुळे थोडंसं मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. काय वाटलं तुला एवढे 100 पैकी 100 गुण घेऊ शकतो? म्हणजे गॅरंटी होती 95च्या वर जातील, पण हे अचानकच 100% मिळाले ना, म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय. म्हणून 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं? खूप छान वाटते. आनंद शब्दात मांडता नाही येते. काय नाव तुझं? दीपाली प्रमोद शिंदे. काय सांगाल, मुलीने 100 पैकी 100 मार्क घेतले, कसं वाटतं आपल्याला? कसं आता हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये. शब्द आनंद इतका झालाय की ती मावच ना. अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला 100% मार्क आहे, तिथंच नाचायला लागली. मी अक्षरशः मशीन मी रडायला लागले आणि जे आनंद असू राहिले. तरी कंपनीतल्या बायका काय म्हणे, नाही म्हणे एवढे मार्क नसेलच म्हणे तिला. मी पुन्हा तिला कॉल केला, म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिवर्स बघ की तुला मार्क किती पडले. ती आई अगं 100% मार्क पडलेत. मी अक्षरशः मला मी चिमटा घेऊ लागले की 100% कसं काय मार्क पडले, कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती. पण तिने छान मार्क घेतले, आमचं नाव लौकिक केलं ते ना, आमच्या कष्टाला फळ मिळालं, एवढंच आहे बाय. आपण एक गृहिणी आहे, कंपनी जाताना कसं ते एवढा अभ्यास करून घेतला किंवा कशी मदत झाली तिला? मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो, पण आमची काही मदत नाही झाली. पण ती तिच्या ना ती अभ्यास करत होती. तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको, तुझा तू अभ्यास करत बस. पण क्लासला पण तिची ती एकटी जायची, क्लासहून यायची. सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं 5:30ला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिचा अभ्यास करत बसायची. संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एकटी 12-1 वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची. म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही. अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर. ती म्हणते नाही, टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलतं, कारण तुम्ही झोपी जाता म्हणे, तुम्ही थकून जाता तुम्ही झोपता, पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कोणीतरी आहे सोबत. म्हणून मग तिनं तिच्या याच्यावर तिनं हे केलं. कसं वाटतं 100 पैकी 100 मार्क घेतले? खूप आनंद, शब्दातच सांगता येईल इतका आनंद झाला. कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला. आता जेवलो आम्ही, कालपासून रात्री पण नाही जेवण केलं ना, आता 3 वाजता आम्ही जेवण केलं. काय सांगाल, आज तुमच्या मुलीला समजा 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं आपल्याला? काय वाटतं? मला इतका आनंद झालाय की मला शक्यता नव्हती की माझी मुलगी इतकं गुण घेऊ शकते. कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो, सकाळी 7ला निघतो, संध्याकाळी 7ला येतो. आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो. तर मला इतका आनंद झाला की आता काय करू, काम सोडून तर येता येत नव्हतं, कारण बाहेर गावाला जावं लागतं. त्याच्यामुळं काय मग आता 7 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं. ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारता सोय नाही, की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं, त्याबद्दल खूप आनंद झाला. जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं? इतका आनंद झाला की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पोरीनं आपलं नाव कमवलं. कोणाकडून निरोप कळाला? तिनंच मला फोन केला होता, पप्पा म्हणे मला 100 पैकी 100 मिळाले म्हणे. म्हणलं बाळा, इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. काय काम करतात? मी खारी टोचच्या गाडीवर सर्व्हिसला आहे. जे आपले सहकारी होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने समजा 100 पैकी 100 गुण मिळवले, त्यावेळेस कसं वाटलं त्यांना? त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे की ते असं अक्षरशः त्याला आनंद आवरणाने इतकं खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर. काय बनवण्याची इच्छा आहे पुढे? आता माझी इच्छा, तिची जी इच्छा असेल, तिला इंजिनियर बनायचं तर मी इंजिनियर बनेन, कारण तिची इच्छा आहे इंजिनियर व्हायची तर इंजिनियर. तुम्ही शेजारी राहतात, तुमच्या शेजारच्या मुलींना आज 100 पैकी 100 गुण मिळवले, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण की इतकी गरीब परिस्थिती असताना ती छान मार्क पाडून दाखवली. कधी असं काही असं
कोण मैत्रिणी सोबत नाही, घराच्या आतच राहिली, अभ्यास वगैरे करत राहिली. असं आम्हाला पण वाटलं नव्हतं ती एवढी मेरिट मध्ये येईल म्हणून, नंबर येईल म्हणून तिचा. असा अभिमान वाटतो तिचा खूप. असंच यशस्वी होती पुढच्या वाटचालीला. काय सांगाल, आज तुमच्या पुतणीनं 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहे, कसं वाटतं आपल्याला? काय वाटतं याबद्दल? किंवा आपण सोबतच आता शेजारी कसा अभ्यास केला, कसं जाणवत तुम्हाला त्या गोष्टी? एक एक वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. तिला म्हणायचो, बाई तू आताच पासून एवढा अभ्यास करू नको. ती म्हणायचे नाही मला अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही दुपारी बी यायची माझ्याकडे, बोर झाले दे शेंगदाणे दे फुटाणे, ते घेऊन खात 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 ते अभ्यास करीत होते. जेवणाची तिला शुद्ध राहत नव्हतं, जेवणाकडे तिचं दुर्लक्ष होतं. ती एवढं असून बी माझा तापट स्वभाव असल्यामुळं मी तिला नेहमी बोलत होतो. कधी ती ऐकत नव्हती. तिथं जे काय करायचं मनात ते करायचे. त्याच्यामुळं ट्युशनला जाताना, अगं तू ट्युशन किती जाते, असं काय कलेक्टर होण्याची अपेक्षा आहे का? ती म्हणजे होईल कलेक्टर. म्हणलं मला लय मोठा आनंद होईल तू जर कलेक्टर झाली तर. त्या दृष्टिकोनातून मी तिला बोलत होतो का तू जास्त तब्येतीची काळजी घे, अभ्यासही कर आणि खेळ, थोडं खेळत जा, बाहेर जा, त्या फिरून येत जा. पण तिथं ते काही नाही, ते TV चालू राहायचा आणि अभ्यासही चालू राहायचा, दोन्ही बरोबर राहायचं. खाण्याकडे दुर्लक्ष असायचं. त्यामुळं मी तुला बोलत होतो का तू खाण्याकडे दुर्लक्ष करू नको. हे आल्या का परत मग संध्याकाळी आई आल्यावर आई तिच्या आईतीवर झापायची, तू फरची पुसली नाही, तू हे केलं नाही, तू ते केलं नाही. अरे बाबा, मला तिकडं राग यायचा का, अनावर व्हायचं का, यांना दोन शब्द बोलाव का, अभ्यास करीन का फरची पुसीन का हे करीन का तुमचे काम करीन, तुम्ही बाहेरचा ताण तिच्यावर कशा करता काढता. त्यामुळे मी तुला बोलत होतो. पण यांचं ते तू अभ्यास नाही केला, फरची नाही पुसली, माझे भांडे पडले, तेवढे भांडे घासायला पाहिजे. अरे पण त्या अभ्यासात एवढा करीत होती की तिला भांडे घासायला वेळच मिळत नव्हता. त्या दिवशी म्हणे मला किती टक्के पडले, मला तुला 100 पैकी 100 तुझं नाव होईल. पण ती म्हणे नाही मला नाही, मला लिहून घे माझ्याकडून तर तुला पडन, कारण तू अभ्यास तेवढा केलाय त्याची गॅरंटी देतो मी. कारण अभ्यास करणाऱ्या मुली ती कधी, प्रयत्न करणाऱ्या ती कधीच हार होत नाही. बरं, आता 100 पैकी 100 गुण मिळेल, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. तिने इंजिनियर होण्यापेक्षा कलेक्टर जर झाली तर फार बरं वाटतं. कारण आमच्या भावकीमध्ये एवढं कोणी शिकले नाही, आणि जे शिकले आहेत ते उगाच खोड्याची करतात, खोटपाणी बोलतात, तर त्यांच्या नाकावर टिचून कलेक्टर व्हावं ही माझी अपेक्षा आहे. मी हयात असू अगर नसू, पण तेवढी माझी इच्छा तिने पूर्ण करावं. काय नाव? माझं नाव शरद मधुकर शिंदे.